जून 2026 शिवसेनेतून 6 खासदार बाहेर पडले आणि शिंदे सेनेत दाखल झाले. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं या सगळ्या चर्चा आपण ऐकल्याच. पण या 6 नावांमध्ये एक नाव असं आहे ज्याची चर्चा बाकी सर्वांपेक्षा जास्त झाली. कारण हा फक्त एक खासदार नाही तर मराठवाड्यातील ठाकरे सेनेचा सर्वात मजबूत चेहरा मानला जातो. ते नाव म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. आता प्रश्न असा आहे की ओमराजे निंबाळकर शिंदे सेनेत गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना नेमकं किती नुकसान झालं? फक्त एक खासदार गेला की संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे सेनेची राजकीय ताकद कमी झाली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नुकसान भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे आता कोणते पर्याय उरले आहेत? याच विषयाचा सविस्तर आढावा जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी कोमल वाखरे आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोप्पं. आधी ओमराजे निंबाळकर कोण आहेत हे समजून घेऊयात. धाराशिव जिल्ह्यात राजकारण म्हटलं की दोन मोठी केंद्र दिसतात. एक म्हणजे पदमसिंह पाटील यांचा प्रभाव आणि दुसरी म्हणजे निंबाळकर घराणं. निंबाळकर हे केवळ राजकीय कुटुंब नाही तर सामाजिक दृष्ट्याही जिल्ह्यात मोठं वजन असलेलं घराणं मानलं जातं. ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव, मराठा समाजातील स्वीकार आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं जाळं हे अनेक वर्षांपासून आपलं कर्तृत्व गाजवत आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी ओमराजेंना उमेदवारी दिली आणि त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला. हा विजय फक्त एका मतदारसंघाचा नव्हता, तो ठाकरे सेनेने मराठवाड्यात उभारलेल्या नव्या नेतृत्वाचा विजय मानला गेला. त्यानंतर 2024 मध्ये पक्ष फुटल्यानंतरही ओमराजे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना वाटत होतं की मराठवाड्यातील त्यांचा किमान एक मजबूत किल्ला सुरक्षित आहे. पण आता तोच किल्ला ढासळल्याचं दिसत आहे. त्यामुळे ठाकरेंचं मोठं नुकसान झालं आहे. पहिलं नुकसान म्हणजे राजकीय ताकदीचं. आज ठाकरे सेनेची सर्वात मोठी अडचण म्हणजे नेतृत्वाची दुसरी फळी. मुंबईत आदित्य ठाकरे, कोकणात भास्कर जाधव आहेत, पण मराठवाड्यात ओमराजे निंबाळकर हे पक्षाचा प्रमुख चेहरा मानला जात होता. त्यांच्याकडे लोकसभा मतदारसंघ होता, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव होता, जिल्ह्यातील शिवसैनिकांवर पकड होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेले नेते होते. जिल्ह्यातील त्यांची लोकप्रियता, मतदारांशी असलेला मजबूत संपर्क, तेव्हा अशा नेत्याचं जाणं म्हणजे एका खासदाराची संख्या कमी होणं नाही तर संपूर्ण प्रदेशातील पक्षाचं नेतृत्व रिकामं झालं आहे. दुसरं नुकसान म्हणजे संघटनात्मक. राजकारणात नेते एकटे जात नाहीत, त्यांच्यासोबत कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक नेते आणि निधी उभा करणारी यंत्रणाही जाते. आज धाराशिवमध्ये अनेक शिवसैनिक संभ्रमात आहेत. उद्याचा अस्तित्वाचा आणि संघटनेचा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा आहे, ज्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो. तिसरं आणि कदाचित सर्वात मोठं नुकसान म्हणजे सामाजिक समीकरणाचं. मराठवाड्यातील राजकारण अजूनही मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि स्थानिक नेतृत्वाभोवती फिरतं. ओमराजे निंबाळकर हे मराठा समाजातील प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जातात. मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्यात निर्माण झालेल्या वातावरणात अशा नेत्याचं पक्षातून जाणं हे प्रतिकात्मक दृष्ट्याही मोठं नुकसान आहे. कारण निवडणुका फक्त पक्षांवर जिंकल्या जात नाहीत, त्या सामाजिक समीकरणांवर जिंकल्या जातात. मात्र याचा अर्थ धाराशिव पूर्णपणे शिंदे सेनेकडे गेलाय का? तर असं अजिबात नाहीये. कारण ओमराजेंची ताकद जितकी खरी आहे तितकंच हेही खरं आहे की उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची भावनिक सहानुभूती अजूनही मतदारांमध्ये कायम आहे. 2024च्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदारांनी उमेदवारापेक्षा उद्धव ठाकरेंच्या बाजूने मतदान केलं. म्हणूनच ओमराजे गेले म्हणजे सर्व मतदार त्यांच्यासोबत जातील याची शाश्वती नाही. पण संघटना उभी करण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत मात्र निश्चितच वाढणार आहे. आता उद्धव ठाकरे हे नुकसान कसं भरून काढू शकतात? पहिली गोष्ट म्हणजे नव्या नेतृत्वाची निर्मिती. शिवसेनेची सर्वात मोठी ताकद पूर्वी अशी होती की प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचा स्वतःचा नेता असायचा. आज तीच गोष्ट पुन्हा तयार करावी लागेल. धाराशिवमध्ये नवीन चेहरा पुढे आणावा लागेल. त्याच्या मागे संपूर्ण पक्षशक्ती उभी करावी महत्वाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर लक्ष. लोकसभा आणि विधानसभा या मोठ्या निवडणुका आहेत, पण संघटना खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमधून उभी करावी लागते. ठाकरेंनी आगामी स्थानिक निवडणुकांना प्रतिष्ठेची लढाई म्हणून काम केलं तर पुन्हा पकड निर्माण होऊ शकते. तिसरी गोष्ट म्हणजे मराठवाड्यावर विशेष लक्ष. गेल्या काही वर्षात मुंबई, ठाणे आणि कोकणावर जास्त लक्ष केंद्रित झाल्याची टीका ठाकरे गटावर झाली होती. आता मराठवाड्यात सातत्याने दौरे,
सभा आणि संघटनात्मक कार्यक्रम घेणं गरजेचं ठरणार आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे पक्षाला केवळ सहानुभूतीवर न चालवता नवीन राजकीय अजेंडा तयार करणं ठाकरे गटाला पुन्हा वर्चस्वात आणू शकतं. कारण 2022 मध्ये शिवसेना पक्ष फुटल्यानंतर सहानुभूतीची लाट होती. 2024 मध्ये त्यांचा लाभ ठाकरेंना झाला, परंतु आता त्याच एकजुटीने मतदार तयार करण्यासाठी, त्यांच्यात पुन्हा तीच उर्मी तयार करण्यासाठी आणि पक्षाशी जोडून ठेवण्यासाठी ठोस आराखड्याची, संघटनात्मक बदलांची गरज आहे. रोजगार, शेतकरी, पाणी, मराठा आरक्षण आणि स्थानिक विकास यासारख्या मुद्द्यांवर ठोस भूमिका घेतल्याशिवाय नवीन नेतृत्व उभं राहणं कठीण आहे. कारण नेता एका दिवसात तयार होत नाही, त्याला मोठा काळ लोटावा लागतो. एकूणच पाहिलं तर ओमराजे निंबाळकर यांचं शिंदे सेनेत जाणं हे उद्धव ठाकरेंसाठी फक्त एका खासदारांचं नुकसान नाही, तर ते मराठवाड्यातील राजकीय चेहरा गमावण्याचं नुकसान आहे. धाराशिव मधील संघटनात्मक ताकद कमकुवत होण्याचं नुकसान आहे. पण इतिहास सांगतो की शिवसेना अनेक वेळा शून्यातून उभी राहिली आहे. पण खरी परीक्षा ओमराजे निंबाळकर यांची नाही, तर खरी परीक्षा उद्धव ठाकरे यांची आहे. पण तरीही एक नेता गेला म्हणून पक्ष संपतो असं नाही, पण त्या नेत्याच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढता येते की नाही यावर पक्षाचं भवितव्य ठरत असतं. आणि धाराशिव मध्ये नेमकं तेच घडताना दिसत आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांची पुढची रणनीती काय असेल? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या सरळ सोप्पं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.